श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्याला प्रत्येकाच्या घरात देवाचा एक कोपरा असतोच. पण तुम्हाला माहीत आहे का की देवाऱ्याची दिशा आणि देवांची मांडणी जर शास्त्रोक्त असेल तरच घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. आज आपण पाहणार आहोत देवारा नेमका कसा ठेवावा, कोणते देव कुठे ठेवावेत आणि कोणत्या चुका टाळाव्यात. एक योग्य दिशा म्हणजेच शास्त्रानुसार देवारा नेहमी घराच्या ईशान्य म्हणजेच नॉर्थ ईस्ट कोपऱ्यात असावा. ही दिशा सात्विक लहरींसाठी सर्वोत्तम मानली जाते. देवारा असा मांडावा की पूजा करताना आपले तोंड पूर्वेला किंवा उत्तर दिशेला झाले पाहिजे. 2. देवाऱ्याचे स्वरूप आणि उंची. देवारा शक्यतो सागवानी लाकडाचा असावा. मार्बलचा असेल तरी चालतो, पण प्लॅस्टिक किंवा लोखंडाचा देवारा टाळावा. देवारा नेहमी जमिनीवर न ठेवता थोडा उंचावर असावा. आपण बसल्यानंतर देवाचे पाय आपल्या छातीच्या बरोबरीने किंवा वर असावेत. 3. देवारा कुठे अजिबात ठेवू नका. देवारा कधीही बाथरूमजवळ, बेडरूममध्ये, विशेषतः पलंगासमोर, जिन्याखाली, स्टोअर रूममध्ये किंवा किचनमध्ये ठेवू नये. देवाला अशी वेगळी जागा पाहिजे. 4. काय टाळावे. देवाऱ्यात कधीही तडा गेलेली किंवा खंडित झालेली मूर्ती ठेवू नका. देवांसोबत पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत. शास्त्रानुसार पितरांचे स्थान दक्षिण भिंतीवर असावे. देवाऱ्यात नको. देवाऱ्यात खूप जास्त गर्दी मूर्तींची किंवा फोटो भरून ठेवू नका. तिथे मोकळी जागा आणि हवा असावी. 5. देवाऱ्यात ठेवायच्या वस्तू. देवाऱ्यात खालील गोष्टी ठेवाव्यात. 1. तांब्याचे भांडे. 2. पंचपात्र. 3. गंगाजल. 4. रुद्राक्ष. 5. श्रीयंत्र. 6. तुळशीपत्र. 7. पूजा पुस्तक किंवा स्तोत्र. या गोष्टी ठेवल्याने देवाऱ्याची सकारात्मकता वाढते. 6. रोजची निगा. देवारा रोज ओल्या फडक्याने पुसून स्वच्छ करावा. रोज सकाळी आणि संध्याकाळी नित्यनियमाने दिवा आणि अगरबत्ती लावावी. वाळलेली फुले आणि हार लगेच काढून टाकावेत. 7. दिवा लावताना नियम. दिवा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा. एकाच वेळी 2 दिवे लावणे टाळावे. दिवा कधीही विझून देऊ नका. वापरलेला कापूस पुन्हा वापरू नका. 8. पूजा करताना स्वतःचे नियम असावेत. आंघोळ करूनच पूजा करावी. ओले कपडे घालून पूजा करू नये. पूजा करताना मोबाईल हातात घेऊ नये. रागात किंवा चिडचिडीत मनाने पूजा करू नये. मन शांत ठेवून पूजा करावी. 9. देवाऱ्यातील देवांची आदर्श मांडणी. सामान्यतः देवाऱ्यात मध्यभागी मुख्य आराध्य दैवत आणि त्यांच्या आजूबाजूला इतर देवता असतात. गणपती बाप्पांची मांडणी कशी करावी. गणपती बाप्पांची मांडणी करताना गणपतीची मूर्ती मध्यभागी किंवा उजव्या बाजूला असावी. गणपती हा प्रथम पूजनीय आहे, म्हणून त्यांची दृष्टी घराच्या मुख्य दरवाजाकडे किंवा प्रसन्न असेल अशी ठेवावी. कुलदेवता. कुलदेवता म्हणजेच कुलदेवी किंवा कुलदैवत देवाऱ्याच्या मध्यभागी असावे. घराचे संरक्षण आणि वृद्धी या दैवतामुळे
होते म्हणून त्यांना केंद्रस्थानी मान दिला जातो. बाळकृष्ण लाडू गोपाल. बाळकृष्णांची मूर्ती छोट्या पाळण्यात किंवा कुलदैवतेच्या समोर असावी. त्यांना कुलदेवतेचे चरणाशी किंवा बाजूला स्थान द्यावे. अन्नपूर्णा माता. अन्नपूर्णा मातेची छोटी मूर्ती तांदळाच्या वाटीत ठेवावी. ही वाटी देव्हाऱ्याच्या उजव्या बाजूला ठेवावी. यामुळे घरात धान्याची कमतरता भासत नाही असे मानले जाते. ते तांदूळ पौर्णिमेला बदलावेत. शिवपिंडी. शिवपिंडी देव्हाऱ्याच्या डाव्या बाजूला असावी. पिंडीची शाळुंका उत्तर दिशेकडे असावी. शिवपिंडीवर नियमाने अभिषेक करावा. शंख आणि घंटा. शंख देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा. शंखाचे तोंड देवाकडे आणि टोक आपल्याकडे असावे. घंटा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावी. पंचायतन मांडणी. मध्यभागी विष्णू, ईशान्य बाजूला शिव, आग्नेय बाजूला गणपती, नैऋत्य बाजूला सूर्य, वायव्य बाजूला देवी. महत्त्वाच्या टिप्स. हनुमान व उग्र देवता देव्हाऱ्याच्या बाहेरील भिंतीवर किंवा एका कोपऱ्यात ठेवावेत. मुख्य देव थोडे उंचावर आणि इतर देवता खालच्या पातळीवर असावेत. 10. विसर्जन बदल कसा करावा? तुटलेली मूर्ती घरात ठेवू नका. वाहत्या पाण्यात विसर्जन करा किंवा पवित्र जागी पुरा. नवीन मूर्ती आणताना जुनी मूर्ती नीट विसर्जित करा. देव्हारा हा फक्त सजावटीचा भाग नाही, तो घराचा ऊर्जा केंद्र आहे. देव्हाऱ्याची योग्य दिशा, योग्य मांडणी आणि रोजची स्वच्छता ही घरातील सुख शांतीचे गुपित आहे. देव्हारा नीट असेल तर घरातले प्रश्न आपोआप कमी होतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबात शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.